पवारांनी त्यावेळेला ती संधी काँग्रेसला सोडल्यामुळे त्या दोघांमध्ये थोडेसे वाद निर्माण झालेले होते। त्यानंतर 2006 मध्ये सुप्रिया सुळेंची राजकारणामध्ये झालेली एंट्री, त्यानंतर 2019 मध्ये पार्थ पवार यांच्यासाठी खासदारकीसाठी मावळमधून त्यांनी जे तिकीट मागितलेलं होतं तर तो एक प्रकार। मात्र काका पुतळ्यांमधले हे जे दुरावे जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून संपुष्टात येत असल्याचं पाहायला मिळत होतं। जो एक कौटुंबिक दुरावा निर्माण झालेला असं वाटत होतं, मात्र ते तसं नव्हतं। कुटुंब आणि पक्ष हे वेगवेगळे आहेत असं सातत्याने अजित पवार सांगायचे आणि दोन्ही काका पुतळ्या जे आहेत ते एकत्र आल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिलेलं होतं, खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर। नक्कीच रौशल यांनी आपण पाहतो की या ठिकाणी पुण्यामधले ज्या कार्यकर्ते आहेत म्हणजे रुपाली पाटील असोत, संगीता तिवारी असोत, या आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मागच्या वेळेला ज्यावेळेला म्हणजे 20 दिवसांपूर्वी अजित पवारांची मुलाखत घेतली त्यावेळेला देखील हे कार्यकर्ते अजित पवारांना त्या ठिकाणी भेटायला आले होते, आपल्या समस्या मांडत होते आणि त्याचबरोबर पुढे कशा प्रकारे प्रचार होणार, कशा प्रकारे त्यांच्या सभा होणार याची माहिती देखील घेत होते आणि अजित पवार देखील तिथे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अगदी आत्मीयतेने भेटत होते। म्हणजे किती उशीर झाला तरी सुद्धा ते कार्यकर्त्यांना भेटल्याशिवाय तिथून जात नसत, कार्यकर्त्यांमधले मतभेद ते दूर करत होते। आणि मला असं वाटतं की TV9ला दिलेली ही अजित पवारांची 20 दिवसांपूर्वीची ही शेवटची मुलाखत होती, कारण त्यानंतर महापालिका निवडणुकानंतर अजित पवारांची कोणतीही मुलाखत झाली नव्हती। त्या मुलाखतीमध्ये देखील अजित पवारांचा एक मिश्किल स्वभाव जो आहे तो समोर आला होता। म्हणजे अगदी त्यांनी कोणताही प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देईन असं सुरुवातीलाच सांगितलं होतं। मग ते अगदी 70,000 कोटींच्या घोटाळ्यापासून ते अगदी महायुतीमध्ये नक्की काही बिनसलेलं आहे का या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी तशीच दिली होती। त्या संपूर्ण मुलाखतीमध्ये दादा अक्षरशः हसत होते किंवा एक मिश्किल भाव त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी होते। केवल शरद पवार चंद्र जी के नेफ्यू है बोल के नहीं, लेकिन उन्होंने अपनी खुद की जान पहचान की बढ़ाई और महाराष्ट्र के पॉलिटिकल जीवन में उन्होंने अपना खुद का नाम बढ़ाया। आज इस तरह के नेता मिलना और एक करेजसली काम करने वाले नेतृत्व जो दिया है, तो आज हानि हो गई है, ये तो बहुत जल्द नहीं भरपाई होगी उसकी, मैं मेरी संवेदना व्यक्त करता हूँ। अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं, अत्यंत दुःख आहे। एक उमदा नेतृत्व आणि सडेतोड, आपल्या बोलण्याने कोणाला राग येईल, लोभ येईल याचं पर्वा न करता ते आपले विचार मांडायचे, कोणाला आवडायचे कोणाला न आवडायचे। त्यांच्या अपघातामुळे असणारं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्योगमुक्त येणारं नेतृत्व जे आहे ते काळाच्या आड गेलेलं आहे। पक्षाच्या वतीने माझ्या वतीने त्यांना सर्व भावपूर्वक आदरांजली। कालच दादा आम्ही सगळे एकत्र होतो कॅबिनेटला आणि कॅबिनेटला असताना काल दादांना नमस्कार करून मी निघालो आणि आज सकाळी आम्हाला ही बातमी कळली, फार दुःख झालं आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। त्यांच्या कुटुंबियांच्या माझ्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। एक निर्भीड वक्ता म्हणून आणि परखड नेतृत्व म्हणून दादांकडे पाहिलं जायचं आणि असा नेता जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला फार मोठं नुकसान आहे। काल दादांचं मला काय ना फक्त नमस्कार केला, कॅबिनेटला होतो आम्ही आणि असं कोणाला वाटलं पण नव्हतं। आम्ही काल महाडला गेलो आणि दादा थांबून आज सकाळी इकडे येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला आणि फार दुःख झालेलं आहे। अजितदादाच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली आणि एकदम मनाला त्या ठिकाणी धक्का बसला। श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे। उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी। वे 8 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य भी रहे।
श्री अजीत पवार जी अभी वर्तमान में महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री थे। उन्होंने एक लंबे समय तक अपने सामाजिक और राजनीतिक जीवन में महाराष्ट्र और देश की सेवाएं की। उनका जीवन हमेशा जनता के लिए समर्पित रहा। श्री अजीत पवार जी का निधन आज दिनांक 28 फरवरी 2026 को एक वायुयान दुर्घटना में 66 वर्ष की आयु में महाराष्ट्र के बारामती में हुआ। श्रीमती शालिनी पाटिल महाराष्ट्र के सांगली निर्वाचन क्षेत्र से 7वीं लोकसभा की सदस्य थी। वे 2 कार्यकाल के लिए महाराष्ट्र की विधानसभा की सदस्य रही तथा महाराष्ट्र सरकार में मंत्री भी रही। श्रीमती शालिनी पाटिल का निधन 90 पासून आणि 95 पासून 15 वर्ष विधानसभेमध्ये मी 5 वर्ष सत्तेमध्ये आणि 10 वर्ष ते मंत्री असताना आमदार म्हणून काम केलं। अजितदादाचा स्वभाव अतिशय स्पष्ट वक्तेपणाचा स्वभाव होता। अतिशय हार्डवर्क करणारा एक नेता मी त्यांना म्हणून ओळखतो। अगदी सकाळी 6:30 वाजेपासून त्यांच्या लोकांच्या भेटीगाठी आणि कामं व्हायच्या वेळेला अतिशय महत्त्व देणारापैकी ते एक होते। आणि स्पष्ट वक्ताबद्दल जर झालं तर अगदी कोणी असेल काम होण्यासारखं असेल तर ताबडतोब फोन करून किंवा 1 मिनिटामध्ये ते कोणाचे काम करून द्यायचे। या ठिकाणी वाटलेलं आहे। आजही एका वेळेस आपण विचार करतो असं वाटतं की अजितदादा कुठेतरी कार्यक्रमामध्ये असतील, मीटिंगमध्ये असतील, म्हणजे अजूनही आपल्या मनाला ते आपल्यातून गेल्याचं पटत नाही। अजित पवाराच्या रूपाने आम्ही सर्वांनी एक सोनेरी हृदयाचा राजकारणी, ज्यांना त्यांच्या पक्षातलेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता दादा म्हणून ओळखायचे, असा निर्भीड वक्तशीरपणाचे धनी असणारे दुर्मिळ राजकीय नेते म्हणून अजितदादाकडे बघितलं पाहिजे। अतिशय निर्भीडपणे ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विधानसभेत देताना बघितलं। स्पष्टपणा हा त्यांचा गुण होता। ओठात एक तेच ओठात असायचं। साधारणतः एक पारदर्शक नेता हा महाराष्ट्राने गमावला है। सदा काम करने वाला और जो बोलूंगा वो करूंगा, एक भी बात गलत नहीं बताएंगे, इस प्रकार का काम करने वाला एक राजनीतिक नेता जो कई युवाओं के लिए आदर्श भी था, महाराष्ट्र की राजनीति में एक महत्वपूर्ण भूमिका बजा रहे थे। ऐसे अजीत दादा का दुखद निधन, ये मैं मानता हूं कि हम सब के लिए एक बड़ा आघात है। बस यही कहूंगा कि अजीत दादा को परमेश्वर अपने चरणों में स्थान दे और उनके परिवार के लिए हम सांत्वना देते हैं। या वर्षातला सगळ्यात दुःखाचा दिवस आमचा आहे। या माडा लोकसभा मतदारसंघात दादांनी प्रचंड साथ दिली। विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या इलेक्शन विकासासाठी प्रचंड साथ दिली आणि काम करणारा माणूस महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात काम करणाऱ्या माणसाला मुकलाय आणि प्रचंड मोठी पोकळी आज समाजामध्ये निर्माण झाली। बहुत बड़ी हानि किसानों और हम सब लोगों की हानि हो गई है। विकास पुरुष महाराष्ट्र का आज हमने नहीं है। तीव्र हमारा दुःख आज प्रकट करता है। मला असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कोणता दुसरा इतका एबल आणि एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटर होतं जे त्यांची ओळखच म्हणजे इंग्रजीमध्ये बोलायचे की वर्कहॉलिक। सकाळी 6 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारा माणूस आणि डिसिजन मेकिंग ॲबिलिटी जे राजनीतीमध्ये असायला पाहिजे सिनियर लीडर्समध्ये, दुसरा कोणताही नेता तुम्हाला असा दिसेल नाही। काम होणार असेल तर हो, नाही होणार असेल तर तुमच्या तोंडावर ते सांगायचे की नाही हे शक्य नाही आहे करके। आणि अशा माणसाची अशा प्रकारे मृत्यू होणे म्हणजे खूपच धक्कादायक आहे। काही शब्द आपल्याला मिळेना की आपण काय बोलू अशा वेळी। महाराष्ट्राचा खरा दादा आणि बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा माणूस, अजात शत्रू आपल्यातून राहून गेलेला आहे। खरं म्हणाले ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे। ते कोणत्या पक्षाचे होते पेक्षा
ते सगळ्यांचे दादा होते. सभागृहामधलं त्यांचं शिस्त पद्धतीनं वागणं, कोणाशीही बोललं तर 5 मिनिटांमध्ये ते रागवणं, विसरणं आणि सगळ्या